नमस्कार, मी पूजा. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या वास्तू रविराज संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून व्यावसायिक वास्तूंचं मार्गदर्शन आणि खास करून ऑफिसचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. साम टीव्हीच्या प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा. आज आपण व्यावसायिक वास्तूंचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. ते तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. मात्र माझा सगळ्यात आधी प्रश्न असा आहे की आपलं जे नेहमीचा अंक असतो, तर मार्च महिन्याचा जो आपला अंक आहे त्याचं काय विशेष तुम्ही सांगा. पूजा, मी या अगोदर अनेक वेळा जसं घोषित केलंय की 2016 मध्ये प्रत्येक महिन्याचा वास्तू संस्कृती या मासिकाचा अंक हा वास्तुशास्त्राशी संबंधितच असणार आहे. पहिला अंक आपण विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याबद्दल केला. फेब्रुवारीचा अंक आपण वास्तुशास्त्र बँकिंग उद्योगासाठी आणि बुडीत कर्ज कशी वाचवायची या संदर्भात होता. तर मार्च महिन्याचा अंक हा लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा जो प्रश्न आहे, म्हणजे देवघर. नक्की. म्हणजे माझा सुद्धा तो खूप आवडता विषय आहे. आणि जर मी कुठेही व्याख्यानाला गेलो तर जर मला तिथे 25 प्रश्न लोकांनी जर विचारले तर 25 मधले 23 प्रश्न हे देवघरावर असतात. आणि त्या देवघराबद्दलचा हा अंक आहे. त्यामुळे मला खात्री आहे की मला प्रेक्षकांना जास्त खूप सांगायची काही गरज नाहीये, पण या अंकावर नक्कीच लोकांच्या उड्या पडतील एवढी मला खात्री आहे. विशेष म्हणजे ज्या याच्यामध्ये जो एक वास्तू भ्रमंती म्हणून मी जे लिहित असतो, तर त्याच्यामध्ये मी आजपर्यंत अशा अनेक मंदिरांच्या डिझाईन्स मी केल्या. म्हणजे भारतात आणि परदेशातले असे शेकडो मंदिरं आपण आजपर्यंत वास्तुशास्त्राच्या माध्यमातून, पण अस्तित्वात असलेली मंदिरं, त्या मंदिरांना सुद्धा समस्या येतात. आणि मग तिथलं वास्तुशास्त्र केल्यानंतर त्या बाह्य समस्या दूर होतात असं सुद्धा. म्हणजे थोडक्यात वास्तुशास्त्र मंदिराचं हे चॅप्टर वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये आहे, पण त्या मंदिराच्या वास्तूला सुद्धा वास्तुशास्त्राचा परिणाम कसा घडतो हा सुद्धा भाग. म्हणजे इथे एक लक्षात घे की ईश्वर ही एक निर्विवाद सुप्रीम शक्ती आहे, त्यात काही वादच नाहीये. पण त्या वास्तूवर आणि तिथे येणाऱ्या लोकांवर वास्तुशास्त्राचा प्रभाव पडतो हे सुद्धा खास त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हा अंक एक वेगळा आहे आणि लोकांना तो नक्कीच आवडेल याची खात्री आहे मला. नक्कीच. मागच्या भागामध्ये आपण ज्या विषयावर मार्गदर्शन जाणून घेतलं त्या विषयाचा थोडक्यात सारांश या भागामध्ये काय सांगा. आपण यापूर्वी जे 3 एपिसोड केलेत, हे 3 एपिसोड हे पूर्णतः वास्तुशास्त्र उद्योगधंद्यांचं म्हणजे कारखान्यांचं, म्हणजे अगदी छोट्यातला छोटा कारखाना, मीडियम साईजचा कारखाना आणि अतिभव्य मोठे कारखाने, या सगळ्या वास्तूंचं वास्तुशास्त्र आपण कसं करायचं किंवा अस्तित्वात असलेल्या कारखान्यांमध्ये बदल न करता करणं शक्य नसतं. त्यामुळे मग तिथे उपाययोजनांच्या माध्यमातून किंवा कारखाना चालू करताना, चालवताना काय अडचणी येतात, या सगळ्या गोष्टींवर आपण उहापोह केला आणि त्यातून आपण अनेकांना त्याच्यात मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की नेहमीप्रमाणेच या तिन्ही एपिसोडमध्ये उद्योजकांकडून आपल्याला या कार्यक्रमामध्ये प्रचंड चांगला असा प्रतिसाद मिळाला आहे, हे मला खास नमूद करावं असं वाटतं. आपण आता आपल्या विषयाकडे येऊया. आजचा आपला विषय आहे व्यावसायिक वास्तूंचं मार्गदर्शन आणि खास करून आपण आजच्या भागामध्ये ऑफिसचं वास्तुशास्त्र कसं असावं याविषयीचं मार्गदर्शन तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तर ऑफिस छोटं असो वा मोठं, वास्तुशास्त्राच्या अडचणी नेहमीच येत असतात. तर त्याबद्दल तुम्ही अशा छोट्या किंवा मोठ्या ऑफिसेसला काय मार्गदर्शन करा. पूजा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण मागच्या एपिसोडमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बद्दल चर्चा केली होती. म्हणजे एक नवउद्योजक, तो नवउद्योजकाचाच सूत्र किंवा धागा मी पुन्हा पुढे नेऊ इच्छितो. मी असं म्हणेन की आज सध्या स्टार्टअप म्हणजे नवउद्योजक यांच्याबद्दल प्रचंड चर्चा आणि अनेक गोष्टी सरकारी पातळीवर चाललेल्या याची आपल्याला कल्पना आहे. तर कुठेतरी एखादा व्यवसाय करताना कोणाला तरी एखादं ऑफिस चालू करावं लागतं किंवा एखादं शॉप चालू करायचं असतं. आणि मग तिथे प्रश्न येतो की त्या वास्तू, मग ती छोटी असो की मोठी असो, त्या वास्तूची निवड आणि मग त्यातली अंतर्गत रचना या गोष्टींपासून सुरुवात होत असते. किंबहुना बऱ्याच वेळा असं असतं की उत्साहाच्या भरात माणूस येतो, जागा घेतो आणि पटकन मी इथे बसेल हे असं सोयीनुसार आपल्या बघतो आणि काम सुरू करतो. पण आजपर्यंत आपण जसं बघितलंय की प्रत्येक ठिकाणी मग ते ऑफिस अतिशय
छोटं असू दे किंवा प्रचंड मोठं असू दे. बरोबर. मी असं म्हणेन की माझ्या आजपर्यंतच्या 18 वर्षाच्या करिअरमध्ये 48 स्क्वेअर फुटाच्या 8x6च्या एका बाकडारूपी दुकानापासून साधारणपणे मी असं म्हणेन की 40 लाख स्क्वेअर फुटाचं IT पार्क किंवा एखाद्या ऑफिसची डिझाईन करायची म्हटली तर 2.25 लाख स्क्वेअर फुटाचं ऑफिस, 9 माळ्याची बिल्डिंग, म्हणजे MD पासून तर थेट रिसेप्शन पर्यंत या सगळ्या गोष्टींची रचना किंवा त्याचं डिझाईन, बरोबर. अशा सगळ्या प्रकारच्या ऑफिसेस. आणि थोडक्यात मी असं म्हणेन की आता आपण इथे बसलोय, ह्या 2 खुर्च्या आणि हे जे काही सगळं याला सुद्धा वास्तुशास्त्र आहे. बरोबर. म्हणजे कुठेही केव्हाही कुठेही जा तुम्ही, वास्तुशास्त्र हे लागू पडतं आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही तुमचा सक्सेस रेट बरोबर. हा वाढवू शकतात. हा महत्वाचा मुद्दा या नव उद्योजकांनी किंवा ऑफिस असणाऱ्यांनी घ्यावा असं मला अपेक्षित आहे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणाला की कुठलीही जागा असेल त्याला वास्तुशास्त्र हे लागू पडतंच. ऑफिस घेताना आपलं जे नवं ऑफिस असतं किंवा नवी जागा असते त्याला वास्तुशास्त्र कसं काय लागू पडतं आणि अशा उद्योजकांना किंवा ऑफिसमध्ये काम करणारे जे बॉस असतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन उद्योजकांनो, मला तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची आणि हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही जर ऑफिस घ्यायला निघाला आहात तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या ऑफिसची निवड वास्तुशास्त्रानुसारच करा, हे मला ठासून सांगायचं आहे. याचं कारण एक सिंपल गोष्ट आहे की तुम्ही वास्तुशास्त्र जर त्याचा अंगीकार केला तर तुमच्या यशाची कमान आणखीन उंच होणार आहे, हे टेक इट फॉर ग्रँटेड असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट अशी आहे की मग आता ही कसं घ्यायचं, तर साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की कुठल्याही ऑफिसचं तुम्ही जेव्हा सिलेक्शन कराल तेव्हा तुम्ही साधारणपणे ज्या काही 2, 5, 10, 15 जागा बघतात तर त्यातल्या ज्या तुम्हाला आवडल्या आहेत बरोबर. त्यातल्या 3-4 तुम्ही निवड करा, इयरमार्क करा. ह्याच्यामध्ये पहिला महत्वाचा भाग तुम्ही तुमच्या लेवलवर त्या सिलेक्ट 15 मधून 3 सिलेक्ट करायच्या म्हटल्या किंवा सॉर्ट आउट करायच्या म्हटल्या तर ज्या वास्तूचं प्रवेशद्वार तुम्हाला बाहेर पडताना तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला तुमच्या नाकाच्या सरळ रेषेत ती दिशा असेल, या पद्धतीने किंवा जर होकायंत्राचं तुम्हाला बेसिक ज्ञान असेल तर त्या जागेच्या मध्यभागी उभं राहून त्या जागेचं प्रवेशद्वार हे साधारणपणे उत्तर, पूर्व, ईशान्य किंवा आता दक्षिण आणि आग्नेय मधला दक्षिण आग्नेय आणि पश्चिम आणि वायव्य मधला पश्चिम वायव्य, या जागा बेसिकली शेवटचे 2 दरवाजे जे आहेत हे सर्वसामान्य माणसाला शोधून काढणं किंवा वास्तुशास्त्रानुसार निश्चित करणं हे कदाचित कठीण जाईल. पण उत्तर ते पूर्व भागात दरवाजा आहे का हे ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघा आणि त्यानुसार जे काही 10-15 चॉईस असतील त्यातून 3 जागा तरी तुम्ही सिलेक्ट करा आणि मग आमच्याकडे या. आमच्या वास्तुतज्ञाला आम्ही तुमच्याकडे पाठवू, तुमची जागा परफेक्ट आम्ही तुम्हाला निवडून देऊ. हे झालं सिलेक्शन. बरोबर. मग सिलेक्शन झाल्यानंतर तिथे आतमध्ये मग तुमच्या ऑफिसमध्ये किती माणसं बसणार आहेत, मग तो त्यातला अकाउंट्स कोण बघताय, मार्केटिंग आहे का, टेक्निकल ॲडवायझर आहे का, कस्टमर सर्व्हिस आहे का, परचेस, लॉजिस्टिक्स, असे कोणकोणते डिपार्टमेंट सांभाळणारी माणसं बसणार आहेत, मग त्यांना कुठे कसं बसवायचं, या सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक ऑफिसचा जो महत्वाचा भाग असतो की पॅन्ट्री म्हणा, वेटिंग लॉबी म्हणा, रिसेप्शन वगैरे, या सगळ्या गोष्टी कशा कुठे बसवायच्या हे सगळं ड्रॉइंग आम्ही तुम्हाला करून देऊ, जेणेकरून पहिल्या दिवसापासून तुमचा व्यवसाय हा निश्चितच वेगाने यशाची कमान गाठायला सुरुवात करेल, याची मी 100% खात्री देतो. त्यामुळे मित्रांना एवढं सांगायचंय की मित्रांनो, व्यवसाय करायला निघालात, उत्साह चांगला आहे, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे. माझ्यापेक्षा वयाने जे लहान असतील त्यांना मी नक्की आशीर्वाद पण देतो, पण जागेची निवड, रचना वास्तुशास्त्रानुसार करायला विसरू नका, हे महत्वाचं. नक्कीच. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे की अगदी छोट्याशा जागेत सुद्धा ऑफिस सुरू करताना किंवा एखादा उद्योगधंदा सुरू करताना वास्तुशास्त्र त्याला कसं काय लागू पडू शकतं हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.
वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, अगदी छोट्या जागेमध्ये सुद्धा ऑफिसेस किंवा उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी वास्तुशास्त्र कसं का उपयोगी पडू शकतं? पूजा, याचा प्रश्न साधारणपणे मी असं म्हणेन की अगदी 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फुटाचं जरी सपोज एखाद्याला छोटंसं ऑफिस सुरू करायचं असेल तर तिथे वास्तुशास्त्रानुसार रचना कशी करायची. कारण सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी मला हा प्रश्न नक्की प्रकर्षाने येतो की सर्वसामान्य माणसांची घरं जी अगदी 100-200 स्क्वेअर फुटाची असतात तर तिथे सुद्धा हे कसं करायचं. एक साधी सिंपल गोष्ट आहे की आपण सपोज एक 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आपण असं गृहीत धरू. आता या 100 स्क्वेअर फुटामध्ये सुद्धा आपण जेव्हा सेंटर पॉइंट मधून दिशा घेऊ तर आणि या 100 स्क्वेअर फुटाचं जर आपण 8 दिशांमध्ये विभागणी केली तर प्रत्येक दिशाचं प्रभाव क्षेत्र हे जवळजवळ 12.5 स्क्वेअर फूट, म्हणजे 100 भागिले 8 केलं तर 12.5 स्क्वेअर फूट आहे. आता विचार कर की साधारणपणे तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला वास्तुशास्त्र कसं बसवता येईल. मग आता उत्तर, ईशान्य आणि पूर्व या 3 दिशा म्हणजे ईशान्य भाग. बरोबर. मग या ठिकाणी माझ्या मते साधारणपणे जर 36 स्क्वेअर फूट झाले, 36 ते 38. आता या 36 स्क्वेअर फुटामध्ये साधारणपणे तुमचं प्रवेशद्वार, बरोबर, तुमचं भिंतीवरचं छोटंसं देवघर आणि एक तुमचा रिसेप्शनचा टेबल, ह्या गोष्टी बसू शकतात. बरोबर. कसं आहे ना, कसं बसवायचं हे माझं काम आहे, ते मी बसवून देईन तुम्हाला. राहता राहायला प्रश्न तुमची तयारी असली पाहिजे. तुमची तयारी असली पेक्षा म्हणण्यापेक्षा जर मी तुम्हाला असं म्हणेन की जर तुमचा त्यातून फायदा होणार असेल तर तुम्ही त्या का करू नये, बरोबर, हा दुसरा भाग. आता तिसरी गोष्ट, सपोज त्या मालकाने जो प्रमुख आहे त्याने बसायची जागा पुन्हा साऊथ, साऊथ वेस्ट आणि वेस्ट या 3 दिशा आणि या तिन्ही दिशांचं जर एकत्रित क्षेत्रफळ बघितलं तर 12.5 जवळजवळ 38 स्क्वेअर फूट पुन्हा तिथे आलं. म्हणजे या 38 स्क्वेअर फुटामध्ये त्या मालकाची टेबल आणि खुर्ची हे सुद्धा सहज बसू शकतं. आता प्रश्न येतो की त्याच्याकडे निश्चितच त्याच्यानंतर क्रमांक 2 आणि क्रमांक 3 अशी 2 माणसं असतील. मग यांना बसवण्याचं म्हटलं तर मग जर तो सपोज एखादा टेक्निकल, प्रोडक्शन वगैरे अशा किंवा फायनान्सशी संबंधित गोष्टी असेल तर त्याला आपण आग्नेयमध्ये बसवू. बरोबर. आणि जर तो मार्केटिंग, लॉजिस्टिक्स वगैरे अशा डिस्ट्रीब्युशन मधला असेल तर त्याला वायव्यमध्ये बसवू. म्हणजे थोडक्यात 100 स्क्वेअर फुटाच्या ऑफिसमध्ये 4 टेबल खुर्च्या बसू शकतात. त्या 4ही खुर्च्यांना आपण वास्तुशास्त्रानुसार न्याय दिला, देवघराला न्याय दिला, प्रवेशद्वार दिलं. राहता राहिला प्रश्न बाकीचे काही. थोडक्यात इथे काय असतं ना, सर्वसामान्य मला आपल्या प्रेक्षकांना मला हे सांगायचं की आहे त्या जागेमध्ये जेवढं वास्तुशास्त्र आपल्याला इनकॉर्पोरेट करता येईल ते आपण करू. बरोबर. बाकीचं जे आहे ते उपाययोजनांच्या माध्यमातून त्याला पॉझिटिव्ह एनर्जी देऊ आणि काम पॉझिटिव्ह सुरू करू. नक्कीच, नक्कीच. छोट्या उद्योगांसाठी वास्तुशास्त्र तर तुम्ही आम्हाला सांगितलं, मात्र बऱ्याचदा असं होतं की उद्योजक जे आहे किंवा ऑफिसमधली जी माणसं आहेत ती बरीच मेहनत घेत असतात आपलं ऑफिस नीट चालावं, आपला उद्योगधंदा नीट चालावा यासाठी, तरी सुद्धा त्यांना त्याचं फळ मिळत नाही जसं हवं असतं तसं. मग त्यासाठी सुद्धा काही वास्तुदोष असू शकतो का आणि त्यासाठी तुम्ही कशी काय मदत करता? येस, मी असं म्हणेन की हा अतिशय म्हणजे आता उद्योजकांना येणारे समस्या, प्रश्न ह्याच्याशी संबंधित हा नक्की आहे. आता इथे काय होतं माहितीये का की प्रत्येक व्यावसायिक हा नक्कीच किंवा जो ज्याने स्वतःहून व्यवसाय चालू केला तो जोरदार एफर्ट्स लावत असतो. आता हे एफर्ट्स लावून सुद्धा त्याला यश मिळत नाही तेव्हा मी असं प्रकर्षाने म्हणेन की त्या माणसाने आपल्या ऑफिसची किंवा आपलं जे काही कार्यस्थान आहे, आपण जिथे आपण व्यवसाय करतो ती वास्तू, त्या वास्तूचा ईशान्य भाग म्हणजे नॉर्थ ईस्ट भाग हा त्याने प्रकर्षाने चेक करावा. सर्वसाधारणपणे असं असतं की एक तर नॉर्थ ईस्ट पूर्णपणे कट झाली किंवा वाजवीपेक्षा जास्त जड झाली तर थोडक्यात तुमच्या प्रगतीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागणं हे होत असतं. सो म्हणून जर चांगली मेहनत करून यश मिळत नाहीये तर पहिली महत्वाची गोष्ट की त्या व्यावसायिकाने माझ्या वास्तूच्या ईशान्य भागामध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष नाहीये ना हे चेक करा. बरोबर, बरोबर. निश्चितपणे.
नक्की. आणि हे केलं तर त्याला कळेल की गाडी कुठे अडकते अडकते. आणि मग त्याच्यावर उपाय आहेत आहेत. जे आम्ही निश्चित देऊ शकतो. नक्कीच नक्कीच. That's it. बऱ्याचदा असं होतं की खूप मोठा व्यावसायिक असतो किंवा खूप मोठा उद्योजक असतो, तो एक चांगला नेता होऊ शकत नाही. तर यासाठी नेमकं काय कारण असतं आणि त्यासाठी काय करावं त्या व्यावसायिकानं? पूजा, एक लक्षात घे की आता बेसिकली म्हणजे वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस करता करता या सगळ्या गोष्टी माझ्या प्रकर्षाने लक्षात आल्या आहेत. बरोबर. आणि म्हणजे हे सगळं येत असताना म्हणजे मी माझ्या जवळजवळ ज्या काही 31-32 हजार केसेस आम्ही ज्या केल्या आहेत 18 वर्षामध्ये, किंबहुना माझे विद्यार्थी आज शेकडो केसेस करत असतात, ते माझ्याशी शेअर करत असतात, तशी सिस्टीमच माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे. बरोबर. तर याच्यामध्ये एक काय असतं माहिती का की मॅनेजमेंटमध्ये एक प्रिन्सिपल व्यवस्थापनामध्ये की जो प्रमुख असतो ना तो लीडर लीडर. हा मजबूत स्ट्रॉंग असला पाहिजे. एक चांगला सक्षम नेता त्याच्या टीमला प्रचंड वेगाने आत्मविश्वासाने पुढे नेऊ शकतो. बरोबर. आणि व्यवसायामध्ये कुठेही लक्षात घे की त्या लीडरवर हे सगळं आवश्यक असतं, कप्तानावर आवश्यक असतं. आता इथे काय होतं की वास्तुशास्त्रानुसार साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा ही लीडरशिप, स्टॅबिलिटी, कॉन्फिडन्स यांची दिशा मानली जाते. बरोबर. त्यामुळे जो प्रत्येक व्यवसायाचा जो प्रमुख आहे ना त्या प्रमुखाने साऊथ वेस्ट मध्येच बसलं पाहिजे. तो काय होतं की त्याच्यामध्ये एक जे अंगभूत नेतृत्व गुण असतात किंवा व्यवसायाच्या अनुषंगाने त्याला जे अंगभूत नेतृत्व गुण आणायचे असतात, तो साऊथ वेस्ट मध्ये बसल्यानंतर त्या गुणांना खतपाणी मिळतं आणि ते व्यवस्थित. म्हणजे सिंपल आहे की उद्या एक लक्षात घे, आपल्या क्रिकेट टीम मध्ये उद्या 10च्या 10 सचिन तेंडुलकर असतील, पण जर कप्तानच लेच्यापेचा असेल तर ती टीम परफॉर्म करू शकेल का? नाही. तीच कुठल्याही व्यवसायासाठी तुम्ही साऊथ वेस्ट मध्ये बसा, तो जो प्रमुख आहे तो साऊथ वेस्ट मध्ये बसल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याचं एक असं प्रभाव निर्माण होतो की त्याच्या हाताखाली काम करणारे पूर्णपणे प्रेरित होतात, ते त्याला फॉलो करतात आणि त्याच्या नेतृत्वाला धार येते आणि त्याच्या नेतृत्वातून चांगलं काम करतं. नक्कीच. त्यामुळे चांगला नेता होण्यासाठी तुमचं साऊथ वेस्ट मधलं स्थान हे प्रचंड महत्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नक्की. उदाहरणार्थ जर एखाद्या ऑफिसमध्ये साऊथ वेस्ट पॉसिबलच नसेल तर मग काय करायचं? तर मग आयदर साऊथ किंवा वेस्ट ही तरी मिळते का ती बघायची. तेही शक्य नसेल तर उपाययोजना अशा वास्तुरविराजमध्ये आहेत की ज्या माध्यमातून तुमच्या त्या अस्थिरतेला स्थिरतेकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही काम करू शकतो. नक्कीच. That's all. बऱ्याच ठिकाणी असं होतं की व्यावसायिक जो असतो तो एक उत्तम नेता होऊ शकतो, मात्र त्याचे जे काम करणारे स्टाफ असतं ते त्यांच्यामध्ये बरेच वादविवाद दिसून येतात. तर यासाठी तुम्ही काय सांगाल की का असं होऊ शकतं? सिंपल आहे की तुमच्या वास्तूमधली बघितलं म्हणजे याचा अर्थ आता बघितलं 3 प्रश्न आले. बरोबर. या 3 प्रश्नामध्ये पहिला प्रश्न प्रगती. म्हणजे नॉर्थ ईस्ट कॉर्नर जो आहे ना हा तुमच्याकडे धनसंपत्ती समृद्धी आणतो. साऊथ वेस्ट तुमच्या व्यवसायाला स्टॅबिलिटी देतो. स्थिरता. आता तुमच्या व्यवसायामध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये असंतोष, एकमेकाचे पाय ओढणं, एकमेकाला हा मानवी स्वभाव आहे. बरोबर. किंबहुना असं आहे की कोकणामध्ये असं म्हणतात की खेकडे सगळे एका भांड्यात ठेवा आणि झाकण ठेवू नका, एक खेकडा बाहेर जाणार नाही कारण दुसरा त्याचे पाय ओढतो. खेचतो. हा एक सर्वसामान्य नियम आहे जो आपल्या समाजात सगळीकडे बघायला मिळतो. तर मग याच्यासाठी काय होतं की वास्तुशास्त्रानुसार तुमच्या वास्तूचा नॉर्थ वेस्ट रिजन याला रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन कॉर्नर म्हणतात. म्हणजे जर वास्तुशास्त्रानुसार एखाद्या ऑफिसमध्ये सेल्स, डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग किंवा डिस्प्ले, स्टेशनरी स्टोरेज किंवा टॉयलेट वगैरे ब्लॉक अशा जर काही गोष्टी अपेक्षित असतील त्या जर नसतील आणि नेमकं तिथे कुठेतरी काहीतरी प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी किंवा अग्नितत्व किंवा पृथ्वीतत्व असं काहीतरी जडत्व तिथे आलं तर ऑटोमॅटिकली ते वायव्य दिशा बिघडली की तिथल्या माणसांमधले आपसी संबंध हे बिघडलेच पाहिजे. मग हे बिघडले की ते कुठल्याही ऑर्गनायझेशनला एक टीम स्पिरिटचं महत्व असतं. जेव्हा सगळेजण एकत्र येऊन काम करतात तेव्हाच ती संस्था पुढे जाऊ शकते. तर वायव्य बिघडली की मग आपापसातले संबंध बिघडतात. पण ती जर ठीक केली तर हे संबंध प्रचंड सुदृढ होतात, हे निश्चित आहे. पण जर ती सुधारण्यासाठी नॅचरल स्कोप नसेल तर निश्चित पुन्हा एकच येतं की वास्तु रविराजच्या उपाययोजनांच्या नुसार त्याला पॉझिटिव्ह करणं.
नक्कीच. सिंपल. मला वाटतं आपण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर मला तुम्हाला बरेच प्रश्न विचारायचे आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच आपल्या कार्यक्रमामध्ये भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की बिझनेस व्यवस्थित चाललेला असतो, स्टाफ देखील काही काही वेळेला छान त्या ऑफिसेसमधला असतो आणि जो नेता असतो, जो बॉस असतो, तो सुद्धा त्याची कामगिरी चांगली बजावत असतो. मात्र अशा वेळेला असं एक वेगळी गोष्ट होते की पैसा त्या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अडकतो. तर त्यासाठी नेमकं काय कारण असतं? कसं आहे की जसं नेतृत्व स्टॅबिलिटी हा साऊथ वेस्ट किंवा नैऋत्य दिशेशी संबंधित प्रश्न आहे, तसंच पैसा टिकणं किंवा वृद्धिंगत होणं याचा प्रभाव हा त्या वास्तूच्या साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेतल्या रचनेवर असतो. जर एखाद्या व्यावसायिक वास्तूच्या साऊथ वेस्टमध्ये सुदैवाने नेता बसलाय, पण जर त्याच साऊथ वेस्टमध्ये टॉयलेट आलं, बाथरूम आलं आणि कट किंवा डक्ट आला, तर आता टॉयलेट, बाथरूम आणि कट डक्ट टोटल 3 वास्तुदोष. थोडक्यात साऊथ वेस्टमध्ये जर वास्तुदोषांचं प्रमाण वाढलं, तीव्रता वाढली, तर पैसा अडकणं हा प्रकार वास्तुशास्त्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसतो. किंबहुना मी आता रिसेंटली एक जागतिक कॉन्फरन्समध्ये एक रिसर्च पेपर पब्लिश केला की ज्याच्यामध्ये असं स्पष्ट आम्ही दाखवलं की जवळजवळ शेकडो केसेस आम्ही त्याच्यामध्ये स्टडीसाठी घेतल्या होत्या आणि साऊथ वेस्टमध्ये वास्तुदोष आल्यानंतर जवळजवळ 90% केसेसमध्ये पैसा अडकणं हे प्रकर्षाने दिसतं. त्यामुळे साऊथ वेस्ट बिघडली की पैसा अडकतो किंवा आर्थिक नुकसान होतं, हे गणित नक्की आहे. त्यामुळे जर ती साऊथ वेस्ट बिघडली असेल तर ती सुधरवा. साधारणपणे व्यवसायामध्ये पैसा अडकणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे, असं कुठलाही एक माणूस विचार करतो, मेल्स किंवा पुरुष. पण सातत्याने ते जास्तच वाढतंय किंवा सातत्याने ते खूपच त्रासदायक ठरतंय, मग मी असं म्हणेन की त्याने त्या वास्तूचा वास्तुशास्त्र दृष्ट्या अभ्यास करून साऊथ वेस्टवर उपाययोजना करून घेणं हे अत्यावश्यक. नक्कीच. सर, आतापर्यंत तुम्ही भारतातच नाही तर परदेशातल्या सुद्धा बऱ्याचशा केस स्टडी तुम्ही केलेल्या आहेत. तर आजच्या विषयात संबंधित एखादी केस स्टडी आपल्याजवळ असेल तर काय सांगता येईल? पूजा, मी आज बेसिकली 1 नाही 2 वास्तू केस स्टडी दाखवणार आहे आणि दोन्हीही या एक साधारणपणे छोट्या किंवा मीडियम साईजच्या ऑफिसच्या केस स्टडी आहे. एक बेसिकली एक अगदी आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका नामांकित व्यक्तीचं हे ऑफिस आहे. त्याने बेसिकली मी असं म्हणेन की याच्यामध्ये त्यांनी अगदी ऑफिसची निवड करण्यापासून आमच्याकडून आमचा सल्ला घेतला. अंधेरी भागामध्ये त्यांनी 3-4 वेगवेगळ्या वास्तू बघितल्या, त्यातली दी बेस्ट जी आम्ही निवडून दिली आहे की ज्याच्यामध्ये बेसिकली मी असं म्हणेन की अगदी जवळजवळ नॉर्थ ईस्ट पण ईस्टच्या जवळ, ईस्टकडून नॉर्थ ईस्टकडे असं प्रवेशद्वार आम्ही त्यांना तिथे ते निवड करून दिली. अंतर्गत रचना करताना देवघर मी अक्षरशः बरोबर नॉर्थ ईस्टमध्ये कसं येईल याची काळजी आम्ही त्यांच्यामध्ये घेतली. प्रत्येक ऑफिसमध्ये एक छोटंसं पॅन्ट्री असते, ती पॅन्ट्री आम्ही त्यांना साऊथ ईस्टमध्ये बरोबर अरेंज करून दिली. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग असतो की त्या ऑफिसचा प्रमुख, मग ते प्रमुख म्हणून त्यांचं बसण्याचं स्थान, इन्चार्ज, हे आम्ही साऊथ वेस्टमध्ये त्यांना करून दिलं. शिवाय कस्टमर फीडबॅक किंवा कस्टमरचा फॉलोअप हे डिपार्टमेंट आम्ही वेस्ट आणि नॉर्थ वेस्टमध्ये घेतलं आणि साधारणपणे अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे अशा सर्वसामान्य बाबी सांभाळण्याचं काम तो डिपार्टमेंट किंवा तो स्टाफ उत्तर दिशेमध्ये बसवला. ते केल्यामुळे काय झालं माहिती का, की त्यांच्या कामामध्ये त्यांना प्रचंड असं चांगलं यश मिळालं. म्हणजे आधीच ते एक चांगले यशस्वी आहे, पण हे सगळं घेतल्यामुळे त्यांची गाडी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या वेगाने चालायला लागली. दुसरी जी केस स्टडी आज आपण घेतोय त्या केस स्टडीमध्ये साधारणपणे एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळेल की एक व्यक्ती आहे जो इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांचे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स ते घेतात. पण त्या व्यक्तीला असं झालं की त्या व्यक्तीचं जे एक्झिस्टिंग ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये एक तर पहिली गोष्ट त्यांनी कुठल्याही वास्तुशास्त्राचा विचार न करता ते ऑफिस चालू केलं
आता इथे काय झालं माहिती की मगाशी जो तो नेतृत्व आणि कणखरपणा स्टॅबिलिटी हा प्रश्न तू विचारला, हा प्रॉब्लेम इथे होता. बरोबर. हा मालक जो आहे हा त्या ऑफिसच्या नॉर्थ ईस्ट मध्ये बसत होता, त्यामुळे तो निश्चितच थोडासा मवाळ बरोबर. किंवा कणखरपणा नाही नव्हता. हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये येत होता. तर दुसरीकडे बऱ्याच वेळा असं व्हायला लागलं त्यांना की सातत्याने ते ह्या जागेत बसायला लागले की कुठेतरी त्यांच्यावर काहीतरी अडचणी, संकट, प्रॉब्लेम यायला लागले. मग त्यांनी आम्हाला काय केलं, त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्या संपूर्ण ऑफिसचं त्यांनी सांगितलं, बघा तुम्ही बेसिकली याचं परीक्षण करा आणि आम्हाला काय आमच्या व्यवसायामध्ये अडचणी येतात. तेव्हा माझी नेहमीची सवय असते, मी त्यांना पहिल्यांदा माझ्या ग्राहकांना सांगतो, तुम्ही तुमच्या अडचणी मला सांगू नका, बरोबर. मी तुमची वास्तू बघतो आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील हे मी नक्की सांगतो. आणि त्यानुसार मी जेव्हा त्यांचं बघितलं, त्यांना सांगितलं तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये बसताय, तुमचा जो सेकंड इन कमांड जो आहे तो पण बेसिकली कुठेतरी ईस्टच्या दरम्यानच कुठेतरी बसतोय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकली नेतृत्व, स्थैर्य, स्टॅबिलिटी किंवा अस्थिरता या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला त्या प्रॉब्लेम क्रिएट करताय. पहिल्यांदा मी काय केलं, मी त्यांना साऊथ वेस्टमध्ये बसवलं, बरोबर. फर्म स्टॅबिलिटी. त्यांच्यानंतर त्यांचा जो प्रोजेक्टचा इन्चार्ज आहे क्रमांक 2चा म्हणून, त्याला आपण साऊथमध्ये बसवलं. त्यानंतर बेसिकली मी असं म्हणेन की काही स्टोरेज आम्ही त्यांचं साऊथ ईस्टमध्ये घेतलं. एवढंच नव्हे तर आता कॉम्प्युटर सिस्टीमला सर्व्हर लागतो, बरोबर. तो सर्व्हर आम्ही साऊथ ईस्टमध्ये बसवला. एवढंच कशाला की आम्ही जेव्हा एखाद्या ऑफिसचं वास्तुशास्त्र करतो तर तिथे बेसिकली एखादा प्रिंटर कुठे बसवायचा किंवा EPBX सिस्टीम सुद्धा कुठे कशी बसवायची, या सगळ्या गोष्टी आम्ही अतिशय बारकाईने. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे आणखीन काही स्टोरेज किंवा चेकिंग वगैरे मेथड्स काही होत्या इन्स्पेक्शनच्या, त्या सगळ्या पुन्हा साऊथ ईस्टमध्ये आणल्या. काही स्टोरेज नॉर्थ वेस्टमध्ये आणलं आणि उत्तर आणि ईशान्य भागामध्ये त्यांना बेसिकली मी असं म्हणेन की त्यांचं अकाउंट्स, ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे या संदर्भातले गोष्ट माणसं बसवले. शिवाय थोडेसे काही वास्तुदोष आहेत. सुदैवाने यांचा दरवाजा मी असं म्हणेन की वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये होता, तो पॉझिटिव्ह होता. म्हणजे ही एक गोष्ट जमेची बाबू होती. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांना सुचवल्या त्यांनी त्या सहजपणे लगेच त्वरित बदलल्या. आणि काही छोटे मोठे जे वास्तुदोष शिल्लक राहिले त्याला आपण उपाययोजना केल्या आणि उपाययोजना करून ती वास्तू ॲब्सोल्युटली नंतर त्या माणसाची जी प्रगती आहे, म्हणजे मी असं म्हणेन की पूर्वी 50च्या वेगाने त्याची गाडी धावत होती, ती 90च्या वेगाने त्यांची गाडी धावायला सुरुवात झाली. असा प्रकार एका ऑफिसमध्ये, मग ते नेतृत्व असू दे, पैसा अडकणं असू दे, स्टॅबिलिटी असू दे किंवा प्रगतीचा वेग, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच. दॅट्स ऑल. नक्कीच. आतापर्यंत सर तुमच्याकडनं बऱ्याच जणांनी मार्गदर्शन सुद्धा जाणून घेतलेलं आहे. मोठे मोठे व्यावसायिक असो, उद्योजक असो, अशा बऱ्याच जणांनी तुमच्याकडनं मार्गदर्शन जाणून घेतलेलं आहे. अशांच्या काही प्रतिक्रिया आपल्याला पाहिजे आहेत. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आतापर्यंत बऱ्याच जणांनी तुमच्याकडनं मार्गदर्शन जाणून घेतलेलं आहे. अशाच काहीशा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. काय प्रतिक्रिया पाहूया. अजय शिर्के आणि राघव कुलकर्णी यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. काय म्हणतायत ते पाहूया. नमस्कार, माझं नाव अजय किसन शिर्के. गेली 11 वर्ष मी फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आहे. आमचं कंपनीचं नाव आहे परफेक्ट सोल्युशन. आमच्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ते रिटेलमध्ये लोकांना होम लोन्स, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी या तत्वावरती काम करतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एंटरप्रेन्योर फायनान्स देखील प्रोव्हाइड करतो. 2006 ते 2010 हा जो माझा पिरियड होता हा फार खडतर प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये मला बऱ्याच अशा अडचणीला सामोरं जावं लागलं. त्याच वेळेला वास्तू रविराज यांच्याशी माझा संपर्क आला आणि त्या संपर्कामध्ये माझी जी बसण्याची जागा होती त्या जागेमध्ये मी काहीतरी फरक करत होतो असं मला कळलं आणि त्या फरकामुळे मी माझी स्वतःची टीम ही वेगळ्या ठिकाणी बसवली होती, प्लस माझी स्वतःची बसण्याची जागा पण वेगळ्या दिशेला होती आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझा जो बिझनेस करण्याचा जो स्ट्रेंथ किंवा उत्साह हा कमी कारण की जेव्हा आपण काही गोष्टीसाठी निर्णय घेतो किंवा निर्णय देतो
तेव्हा ती अतिशय एक उत्कृष्ट बाब असली पाहिजे. कारण की आमच्या महत्त्वाची जी व्हॅल्यू आहे ती फेअर अँड ट्रान्सपरंट ह्या तत्वावर आम्ही काम करतो. जेव्हा आम्ही वास्तू रविराजाच्या संपर्कात आलो तेव्हा त्यांनी आम्हाला काही बसण्याचे असे त्यांच्याकडून वास्तू आम्ही जेव्हा केली तेव्हा आम्हाला त्यांनी काही बसण्याच्या जागा शिस्तबद्ध करून दिल्या. त्याच्यामुळे आमच्या बिझनेसमध्ये एक उत्कृष्ट ग्रोथ व्हायला लागली आणि ह्या ग्रोथमुळे आज आम्ही 2016ला एक अतिशय उत्कृष्ट ठिकाणी म्हणजे साधारण आम्ही ह्या वर्षाचा आमचा जो बिझनेसचा टर्नओव्हर आहे तो 100 करोडच्या आसपास झालेला आहे आणि या 100 करोडमध्ये आमचं साधारण 200 स्क्वेअर फीटचं कार्पेटचं ऑफिस आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या पूर्ण आमची टीम ही साधारण 8 लोकांची टीम आहे आणि आम्ही आता परफेक्ट सोल्युशन व्यतिरिक्त ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंट ही एंटरप्रेन्योरसाठी देखील फंडिंग चालू केलं. त्याच्यामध्ये डेव्हलपर प्रोजेक्ट फंडिंग, बँक गॅरंटी, त्याच्या व्यतिरिक्त कॅश क्रेडिट फॅसिलिटी, लेटर ऑफ क्रेडिट, टर्म लोन ह्या तत्वावर देखील आम्ही फायनान्स प्रोव्हाइड करतो. वास्तू रविराजांचं नाव सांगायचं झालं तर त्यांचं एक मार्गदर्शन चांगलं असतं. त्यांची टीम आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करते आणि बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांचे चार्जेस देखील कमी आहे आणि कुठल्याही म्हणजे माझ्या तरी आता माझे बरेच क्लायंट आम्ही त्यांना सजेस्ट करतो तुम्ही सगळ्या गोष्टी करता तर एकदा तुम्ही वास्तूच्या पार्टनी पण एक म्हणजे मानसिक किंवा मनानी समाधानासाठी तुम्ही वास्तू करायला हवी अशी माझी स्वतःची एक लोकांसाठी म्हणजे कळकळीची विनंती आहे. नमस्कार, माझं नाव राघव कुलकर्णी. मेडिक्युअर ग्रुप ऑफ कंपनीज ज्या आम्ही 1992 साली चालू केल्या त्या ऍक्टिव्हिटी त्याचा मी इन्चार्ज आहे म्हणा, CEO आहे म्हणा किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहे म्हणा. या आमच्या ग्रुपची ऍक्टिव्हिटी ही बेसिकली इम्पोर्ट करून गोष्टी विकायची मेडिकल मधल्या ही ऍक्टिव्हिटी आहे. साधारणपणे ही ऍक्टिव्हिटी करत असताना आम्हाला नेहमीच आपण म्हणूया फायनान्शियल टेन्शन, फायनान्शियल प्रेशर सगळ्या धंद्याप्रमाणे या धंद्यात पण खूपच असतात, होती आणि असायची. पण एक साधारणपणे 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की ज्या वेळेला आमचा वास्तू रविराजशी संबंध आला म्हणण्यापेक्षाही आमच्याकडे ही नेहमी जी फायनान्शियल टेन्शन असायची तर आमच्या ऑफिसमधले काही माझे कलिग्स आहेत त्यांनी सांगितलं की आपण आपलं ऑफिसचं वास्तू करून घेऊया. तर मी भयंकर चिडलो त्यांच्यावर. मी म्हटलं की वास्तू करायचं या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. आपण काम नीट केलं तर सगळ्या गोष्टी काही व्यवस्थित होतात. त्यामुळे तुम्ही मन लावून काम करा, सगळं काही व्यवस्थित होईल असं मी सांगून त्यांना उडवून लावलं. पण अजून 1-2 महिने झाल्यानंतर ते परत आले आणि ते म्हणले सर तुम्हाला हे करायचं नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला करायचं नसेल तर मग आम्ही असं करतो की आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढतो आणि आम्ही त्यांना बोलवून घेऊन याचं ऑडिट करून जर काही रेमेडीज करायला लागल्या तर त्या आम्ही करून घेऊ असं आमच्या ऑफिसच्या स्टाफचं म्हणणं पडलं. त्यांचं ते म्हणणं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले की ठीक आहे, त्याच्यातनं नुकसान तर काही होणार नाही. नुकसान होऊन किती होईल तर ते आपण काय ऑडिटचा खर्च करू किंवा जो असेल आणि काही रेमेडीज करायच्या झाल्या तर तेवढाच होईल ना. ठीक आहे, तेवढं नुकसान धंद्यामध्ये हे काही नुकसान नाही, इन्व्हेस्टमेंट समजून आपण करूया. आणि असं म्हणून आम्ही वास्तू रविराजच्या एक्सपर्ट्सना आमच्या ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी सगळं ऑफिस बघितलं आणि त्यांनी काय काय गोष्टी करायला पाहिजेत ह्या सांगितल्या. त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी मला सजेस्ट केली, एस्पेशली सांगायचं वाटतं की मी ज्या पोझिशनमध्ये ऑफिसमध्ये बसत होतो ती पोझिशन अतिशय चुकीची होती आणि त्यांनी मला बरोबर त्याच्या उलट्या दिशेला बसायला सांगितलं. म्हणजे माझी मी केबिनमध्ये बसायचो, ती केबिन काढून टाकून माझ्या बाहेर त्यांनी त्याच्या समोरच्या बाजूला उलट्या दिशेला बसायला. बाहेर असलं तरी हरकत नाही म्हणे, पण तुम्ही त्या बाजूला बसा, केबिनमध्ये बसू नका. आणि मी त्यांना सांगितलं होतं की ऑफिसमध्ये मी कुठचेही मोडतोड किंवा काहीही अल्टरेशन न करता जे करता येईल ते करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सोल्युशन्स करून दिली ह्या माध्यमातून की काही रेमेडीज करून दिल्या, पिरामिड्स लावणं वगैरे असं काय काय जे करतात ते त्यांनी सगळं केलं. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की त्याच्यानंतर साधारणपणे 6 महिन्या ते 8 महिन्यामध्ये आमच्या धंद्यामध्ये बराच फरक झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकू की एका लेवलवरनं आमचा बिझनेस दुसऱ्या लेवलला गेला. आता हे केवळ वास्तूमुळे झालं का हा योगायोग होता हा प्रत्येकाच्या काय म्हणतो आपण चर्चेचा विषय असू शकतो. पण त्याच्यानंतर नक्कीच आमच्या सगळ्यांचा आणि माझ्या कुटुंबाचा सुद्धा ह्याच्यावर खूप तसा विश्वास बसला की ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि ह्याच्यातून हे केल्याने ह्याच्यामध्ये काहीतरी शास्त्र असल्यामुळे आपण ज्या गोष्टी चुकीच्या करत असतो त्या सुधारून आपल्याला आपल्या
आपण म्हणू आउटपुटमध्ये किंवा आपल्या बिझनेसच्या टर्नओव्हरमध्ये किंवा प्रॉफिटेबिलिटीमध्ये फरक पडू शकतो. तर हा माझा स्वतःचा अनुभव असल्यामुळे मी इथे शेअर करायला मला फार आनंद वाटतो. त्याच्यानंतर आम्ही आमची कुठची नवीन वास्तू करताना, घर करताना आम्ही वास्तू रविराजचा नेहमी कन्सल्टेशन घेतो आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच ह्या सगळ्या वास्तू करतो, हे मला इथे सांगायला अतिशय आनंद होतो. सर, आत्ताच आपण अजय शिर्के आणि राघव कुलकर्णी यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांच्याबद्दल? पूजा, अजय शिर्के हे ग्रस्त जे आहेत हे बेसिकली फायनान्शियल कन्सल्टन्सी या क्षेत्रात ते काम करतात आणि मग काम करता करता त्यांचा क्लायंट बेस खूप मोठा आहे आणि मग त्यांनी एका इंडिव्हिज्युअलला फायनान्स कन्सल्टन्सीपासून तर मग प्रोजेक्ट फंडिंगपर्यंत आणि मग प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी, रिअल इस्टेट म्हणा किंवा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स, त्या अनुषंगाने असं सगळ्या तज्ज्ञांचा एक चांगलं त्यांनी एकत्र केलं आणि सगळ्या सर्व्हिसेस अंडर वन रूफ अशा पद्धतीने हे व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, झिरोपासून सुरुवात केलेला माणूस पण आज एक चांगला यशस्वी उद्योजक म्हणून नक्कीच म्हणता येईल अशा पद्धतीने. आणि या सगळ्या प्रवासामध्ये या माणसाने वेळोवेळी वास्तुशास्त्राचा आपल्याकडून सल्ला घेतला आणि सल्लाच घेतला एवढं नाही तर त्यांच्या अनेक शेकडो क्लायंट्सनं सुद्धा त्यांनी आमच्याकडे वास्तुशास्त्र मार्गदर्शन म्हणजे या माणसाने मी थोडक्यात असं म्हणेन की स्वतःच्या यशासोबत इतरांनाही यशस्वी करायचं काम खूप चांगल्या प्रकारे हा करतोय. राघव कुलकर्णीच्या बाबतीत मी असं म्हणेन की एक निश्चितच एक ठाण्यातलं एक चांगलं गणमान्य व्यक्तिमत्व किंवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या व्यवसायामध्ये म्हणजे जेव्हा सुरुवातीला आम्ही त्यांच्या पहिल्या ऑफिसचं काम केलं त्यावेळी त्यांना काय अडचणी येत होत्या. थोडासा मी असं म्हणेन की वास्तुशास्त्राबद्दल ही व्यक्ती साशंक होती पण नंतर त्यांना जो त्याचा रिझल्ट मिळाला आणि आज अशी परिस्थिती आहे की व्यवसायामधले सगळे चढ उतार किंवा व्यवसायामधल्या सगळ्या जे काही बदल, एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन या सगळ्या गोष्टी करताना ते वास्तू रविराजचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जात नाही. अशी यशोगाथा या माणसाची वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आहे असं मी नक्की म्हणेन. नक्कीच. सर, आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या लोकांना मार्गदर्शन केलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलं, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं ते सुद्धा आपण सांगितलं. मात्र सर, प्रत्येक भागामध्ये आपण त्या त्या भागाचा सारांश घेत असतो. तर आजचा आपला विषय होता व्यावसायिक वास्तूंचं मार्गदर्शन आणि खास करून ऑफिसचं मार्गदर्शन. तर आजच्या भागाचा थोडक्यात सारांश काय सांगता येईल? पहिली गोष्ट, कुठल्याही नवउद्योजकांनी किंवा एक्झिस्टिंग व्यवसाय असलेला उद्योजक जर स्वतःचं एखादं ऑफिस वगैरे घेणार असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ऑफिसची निवड वास्तुशास्त्रानुसार करा. भले तुम्ही 10, 15, 20 ऑप्शन्स बघा पण त्यातले 3 किंवा 4 सॉर्ट आउट करा आणि त्यातला बेस्ट कोणता आहे तो आमच्याकडून निवडून घ्या. एवढंच नाही तर त्या वास्तूमधली अंतर्गत रचना म्हणजे अगदी मी मगाशी म्हटलं तसं अगदी 10 बाय 10चं छोटंसं ऑफिस असू दे नाही तर 2 लाख स्क्वेअर फुटाचं ऑफिस असू दे, या सगळ्याची अंतर्गत रचना कशी करायची हे आम्ही तुम्हाला गाईड करू. दुसरी गोष्ट, आपण आज अशी चर्चा केली की साधारणपणे बऱ्याच वेळा असं असतं की चांगली मेहनत करून यश मिळत नाही. तर मग असं जेव्हा होतं तेव्हा ईशान्य दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशा चेक केली पाहिजे कारण समृद्धीचा ओघ तिथून, प्रगतीचा ओघ तिथून येत असतो. दुसरी गोष्ट, एक नेतृत्वाबद्दल चांगलं नेतृत्व आणि वास्तुशास्त्र किंवा उद्योगाची यशस्वीता आणि त्याचंच संबंधित दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे चांगला व्यवसाय होतो पण पैसा अडकतो. या दोन्हीही गोष्टी या तुमच्या ऑफिसच्या साऊथ वेस्टशी संबंधित आहे. तर एक प्रश्न आपण असा पण चर्चा केली की तिथे काम करणाऱ्या माणसांमध्ये सातत्याने वादविवाद, संघर्ष होणं, तर कुठेतरी बेसिकली याचा अर्थ तुमच्या ऑफिसच्या नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशेशी, ज्याला आपण रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन कॉर्नर म्हणतो, तो जर व्यवस्थित असेल तर माणसांमधला आपसी सद्भाव चांगला असतो आणि ती दिशा जर बिघडली तर तिथे वादविवाद, कटकटी होणार हे निश्चितच. किंबहुना याहीपेक्षा छोट्या मोठ्या अडथळे, अडचणी येणं वगैरे या गोष्टींचा आग्नेय दिशेशी संबंध असतो. थोडक्यात तुमचा प्रॉब्लेम काय आहे आणि तो सातत्याने तुम्हाला येत असेल तर मी असं म्हणेन की प्रकर्षाने ते बघा, ऑब्झर्व करा आणि त्वरित वास्तुशास्त्राचा सल्ला घ्या. वास्तू रविराजचा आज गेल्या 18 वर्षातला या क्षेत्रातला जो अनुभव आहे हा प्रचंड दांडगा आहे. आणि मग मी एवढं नक्कीच सांगू शकतो की आजपर्यंत
18 वर्षामध्ये 32,000 ग्राहकांना भारतासह 22 देशात आम्ही जे यश मिळवून दिलेलं आहे, हा आकडा आणि हा अनुभव आणि ही इतक्या वर्षाची साधना, हे याच ठिकाणी मी असं म्हणेन की एक विश्वासार्हतेचं एक प्रचंड मोठं प्रतीक आहे. बरोबर. आणि तुमच्या व्यावसायिक अडचणी दूर झाल्या, तुमची व्यवसायात प्रगती झाली, तर तोच आमच्यासाठी महत्वाचा आनंद आणि यश. अगदी. दॅट्स ऑल. नक्कीच सर, आज तुम्ही व्यावसायिक वास्तूंचं मार्गदर्शन आणि खास करून ऑफिसचं वास्तुशास्त्र कसं असावं याबद्दल अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा वास्तुशास्त्राविषयी काही समस्या असतील किंवा सरांकडून मार्गदर्शन जाणून घ्यायचं असेल तर आम्ही दिलेल्या या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की संपर्क करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7718632222. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. विषय असणार आहे व्यावसायिक वास्तूंचं वास्तुशास्त्र. तोपर्यंत नमस्कार.